त्या 24 ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली, दुष्कृत्य घडलं, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे। हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे। ज्याप्रमाणे मला आठवले ते कोरोनाचे दिवस, महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून कोरोनाबरोबर लढला, कोरोनाच्या विरुद्ध लढला। तशीच ही वेळ आलेली आहे की ह्या विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना, माता भगिनींना आवाहन करतोय, विनंती करतोय। प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत। मुलं बाळ शाळेमध्ये जात आहेत, त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली, प्रगती झाली, या वाक्याला अर्थ तरी काय राहणार। आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे। केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे। त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं। जर का एकूण आपण पाहिलं तर कालचीच केवळ एक घटना नाही आहे, तर गेल्या काही दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्याच मी कापून आणलेल्या आहेत। ही 21 ऑगस्टची आहे। गेल्या 5 वर्षात 20,000 बालिकांवरती अत्याचार, ही बातमी आलेली आहे। त्याच्यानंतर काल सकाळमध्ये आहे असंवेदनशीलतेचा सर्वत्र निषेध, म्हणजे सगळ्यांनी निषेध केलेला आहे, सगळ्यांच्या मनामध्ये खदखद आहे। त्याच्यानंतर ही एक घटना आहे, चांदिवलीमध्ये एका चिमुरडीवरती अत्याचार झाला होता। मंत्री लोढा यांनी कुटुंबाची भेट घेतली। त्याच्यानंतर परत सकाळमधलीच बातमी आहे, मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ। आता सुद्धा येताना मी ऑनलाईन पाहिलं की ठाण्यामध्ये एक अशीच घटना घडलेली आहे। हे नुसतं पाहत पाहत कुठपर्यंत जायचं आपण। गेल्या आठवड्यामध्ये बंगालमध्ये जी एक असंच कृत्य घडलं, त्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये एक आगडोंब उसळला। त्याच्याही पूर्वी आपल्याला आठवत असेल की निर्भया जी घटना घडली होती, म्हणजे दुष्कृत्य झालं होतं, त्याहीबद्दल संपूर्ण देश खडबडून जागा होऊन त्याच्या विरोधात उभा राहिला होता। तशीच ही एक घटना आहे। अनेक घटना जेव्हा एकत्र होतात आणि सहनशीलतेचा जेव्हा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो। मला वाटतं तो क्षण जवळ येत चाललेला आहे। या बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे। ज्याप्रमाणे आपण कोरोना व्हायरसशी लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे। जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते। ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय। कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे। सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे। जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात। आणि म्हणून मला असं वाटतं 24 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जातपात, धर्म, पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून, कारण मुलगी ही मुलगी असते। अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो। आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे, तशा सुविधा दिलेल्या आहेत। ही एक चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय। आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुद्धा ती फिरते, उठो द्रौपदी शस्त्र उठालो, तिची मोठी कविता आहे ती। मी अख्खी कविता किती वाचत नाही, पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून आहेत, त्यांनी ते सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे। पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय? जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे, तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागते। ती मुलगी, तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये। तिला कविता ती वाचणार कधी, ती शिकणार कधी? ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतोय।
म्हणजे कडेवरची मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एक तर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय. हे परवापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे, जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद आपण करतो. हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे. केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून, म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे. तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे. बदलापुरात जो जनतेचा उद्रेक त्याला राजकारण आहे कारण आणि विरोधकांनी सर्व कार्यकर्ते ह्या बंदमध्ये उतरले की असं त्यांनी असं कोण म्हणते? मुख्यमंत्री म्हणतात. मला वाटतं त्यांच्या मुळामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे. ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती. मुळात त्यांचंच घर येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते. तर त्यांना हे जे काय घडले ही घटना ही मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का? किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते? म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे